दमदार पावसानंतर उघडीप मिळाल्याने शेतकऱ्यांची पेरणीच्या कामांना वेग. सोयाबीन, तूर, उडीद आणि भुईमूग पिकांच्या पेरणीत शेतकरी व्यस्त. बियाणे आणि खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये वाढली गर्दी. गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी परिसरात गेल्या काही दिवसापासून झालेल्या दमदार पावसानंतर वातावरणात काहीशी विश्रांती मिळाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला आहे. उघडीप मिळताच शिवारात सर्वत्र पेरणीची लगबग सुरू झाली असून ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेपासूनच शेतकरी शेतात दाखल होत असून बैलजोड्या, ट्रॅक्टर तसेच आधुनिक कृषी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पेरणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या मदतीने पेरणी करताना दिसत आहेत, तर अनेक ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने टोकन आणि पेरणीची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. परिसरातील शेतकरी सोयाबीन, तूर, उडीद, भुईमूग आदी खरीप पिकांच्या पेरणीत व्यस्त झाले आहेत. वेळेत झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांना विशेष मागणी असून पावसानंतर बियाणे व खतांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शिवारात धावणाऱ्या बैलजोड्या, ट्रॅक्टरचा घुमणारा आवाज आणि शेतकऱ्यांची सुरू असलेली धांदल यामुळे संपूर्ण परिसर कृषीमय वातावरणाने भारावून गेला आहे. दमदार पावसानंतर मिळालेल्या उघडीपचा पुरेपूर फायदा घेत शेतकरी पेरणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.